सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम। आज 2 मार्च आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्च 1930 ला 125 वर्षापूर्वी नाशिक काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला होता। जो सत्याग्रह जगाच्या इतिहासात नोंदला गेला। काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 2 मार्च रविवार, आजचाच दिवस, आज जसा रविवार आहे तसा आजच्या 125 वर्षापूर्वी तो सुद्धा रविवार दिवसच होता। आणि त्या रविवारा दिवशी 2 मार्च 1930 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व अस्पृश्यांना आवाहन करून भीमगर्जना केली की आम्हाला सुद्धा देवाच्या मंदिरात प्रवेश असला पाहिजे, आम्ही सुद्धा माणूस आहोत, आम्हाला सुद्धा देवाचं दर्शन घेण्याचा अधिकार असला पाहिजे। यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमगर्जना केली होती। रक्त सांडून पाणी मुक्त केलं होतं, आता देवाला सोडायचं होतं। या देवाच्या संघर्षासाठी आता युद्धभूमी नाशिक ठरणार होती। या सत्याग्रहाचे ढग पूर्वीच जमा झाले होते। रक्त सांडून जसं पाणी मुक्त केलं होतं तसा देवाला सोडण्यासाठी बाबासाहेबांनी गावोगावी मीटिंगा, परिषद, सभा घेण्याचा जाहीर केलं होतं। आणि सर्व अस्पृश्यांना आवाहन केलं होतं की आता मंदिर प्रवेश आपल्याला मिळालाच पाहिजे। बाबासाहेबांनी 27 ला पहिला मंदिर प्रवेश वराड प्रांतात वराड प्रांतिक अंबादेवी अमरावतीचा हा सत्याग्रह केला होता। या सत्याग्रहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंबादेवीच्या मंदिरासाठी हा मंदिर प्रवेश करायची नोटीस तिथल्या ट्रस्टींना दिली होती। या सत्याग्रहात अनेक सहकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपस्थित होते। त्यात पंजाबराव देशमुख, गवई, ज्यांच्या घरी टिळक होतं ते बाबासाहेबांचे सहकारी व अनेक बाबासाहेबांचे सहकारी वराड प्रांत आणि अंबादेवीच्या सत्याग्रहात बाबासाहेबांच्या सोबत होते। तो सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह झाल्याबरोबर बाबासाहेबांनी करायचं ठरवलं होतं। तिथल्या कर्मठवाद्यांनी बाबासाहेबांना आश्वासन दिलं होतं की बाबासाहेब, आम्ही सर्व अस्पृश्यांना मंदिरं, पानोटे, धार्मिक स्थळ आम्ही खुल्ले करणार। हे आश्वासन देऊन बाबासाहेब अंबादेवीच्या सत्याग्रहातून अमरावतीवरून मुंबईला गेले। मुंबईला गेल्यानंतर अनेक दिवस झाले तरी त्यावर हे कर्मठवादी उच्चवर्णीय सनातनी काही निर्णय घेत नाहीत। बाबासाहेबांनी अनेक पत्र लिहिले भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना, गवई त्यावेळेचे हिंदू महासभेचे होते, त्यांना सुद्धा अनेक पत्र लिहिले। तिथले जे ट्रस्टी होते त्या ट्रस्टींना सुद्धा अनेक पत्र बाबासाहेबांनी लिहिले, पण त्यावर कोणत्याही कर्मठवाद्यांनी भूमिका जाहीर केली नव्हती। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यातील पर्वती मंदिर सत्याग्रह करण्याचं ठरवलं। सर्व अस्पृश्यांना
बाबासाहेब सोबत घेऊन पार्वती मंदिरात प्रवेश करणार याचं आवाहन केलं आणि त्या सत्याग्रहासाठी बाबासाहेब निघाले. पार्वती मंदिर टेकडीवर आहे आणि छोटीशी वाट जाण्यासाठी आहे. ज्या वाटीनं हे सत्याग्रही आले होते त्या वाटीत त्या कर्मटवाद्यांनी दगड मारून दगडाचा वर्षाव करून अनेक सत्याग्रहांना जखमी केले. त्या पार्वतीच्या मंदिरानं बहिष्कृतांचं रक्त पाहिलं. जे भक्त देवाचं दर्शन करायसाठी आले होते त्या भक्तांना रक्ताने लाल करून जखमी केलं होतं. ज्या देवासाठी हे बहिष्कृत भक्त सत्याग्रही करत होते तो देव सुद्धा त्या बहिष्कृतांच्या सोबत नव्हता. ज्याचं अस्तित्वच नाही तो सोबत कसा असणार. बाबासाहेबांनी जे जखमी झाले, ज्यांना दगड मारण्यात आले त्या अस्पृश्यांना नेलं आणि त्यांच्यावर उपचार केला. बाबासाहेबांना दाखवून द्यायचं होतं या इंग्रजांना की आम्ही जरी हिंदू असतील तर हे हिंदू लोक आम्हाला मंदिरात घेतील. बाबासाहेबांना मोठं बंड करायचं होतं. देशव्यापी बाबासाहेबांना देशव्यापी आंदोलन सत्याग्रह मंदिराचा उभा करायचा होता. यासाठी बाबासाहेबांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह करायचं ठरवलं. नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा देशभर आणि जागतिक लेवलला याची बातमी जाणार याची खंत बाबासाहेबांना होती. म्हणून बाबासाहेबांनी 2 मार्च 1930 ला काळाराम मंदिराचा सत्याग्रह करण्याचं ठरवलं. त्या सत्याग्रहात कर्मवीर दादासाहेब गायकवाड, रुपवते, सुरबानाना टिपणीस, अनंत चित्रे, विनायक चित्रे, सुरबानाना टिपणीस असे अनेक सहकारी, मळकेबुवा, बाबासाहेबांचे अंगरक्षक, बाबासाहेबांचे अनेक सहकारी या सत्याग्रहात बाबासाहेबांच्या सोबत होते. एकूण शिवबा जानोबा कांबळे, जेदे आणि दिनकरराव जवळकर हे सुद्धा बाबासाहेबांच्या बाजूने खंबीरपणे उभे होते. ज्या दिनकरराव जवळकरांचं देशाचा दुश्मन हे पुस्तक बाबासाहेबांनी मुक्त केलं होतं ते दिनकरराव जवळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहासाठी उभे होते. दिनकरराव जवळकर हे ब्राह्मण होते. अनंत विनायक चित्रे हे सुद्धा ब्राह्मण होते. विनायक टिपणीस हे सुद्धा ब्राह्मण होते आणि अनेक हिंदू धर्माचे बाबासाहेबांच्या सोबत सहकारी होते. बाबासाहेबांचे जे सहकारी होते त्यांना सुद्धा वाटत होतं की काळाराम मंदिराचा सत्याग्रह करून मंदिर प्रवेश दिलाच पाहिजे. यासाठी या सत्यशोधकांनी बाबासाहेबांना जाहीर पाठिंबा दिला होता. बाबासाहेबांनी सत्याग्रह सुरू केला. तिथल्या ट्रस्टीला नोटीस दिली की आम्हाला सुद्धा देवाचं दर्शन घेण्याचा अधिकार आहे. पण तिथल्या कर्मटवाद्यांनी बाबासाहेबांना स्पष्ट सांगितलं की हे काळाराम मंदिर आमच्या वैयक्तिक मालकीचं आहे. याच्यावर आमचा हक्क आहे. आम्ही ठरवू कोणाला मंदिर प्रवेश द्यायचा आहे. तिथल्या कर्मठ ब्राह्मणांनी
बाबासाहेबांना स्पष्ट सांगितलं की आम्ही तुमचा मंदिर प्रवेश स्वीकारणार नाही. बाबासाहेब पर्वतासारखे त्या काळाराम मंदिराच्या समोर उभे झाले. अनेक सत्याग्रही बाबासाहेबांच्या सोबत खंबीरपणे जय घोषणा देत मंदिर प्रवेश मिळालाच पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, असे जय घोषणा देत या काळाराम मंदिराच्या अवतीभोवती जमा झाले. प्रचंड अस्पृश्य त्या ठिकाणी चारी बाजूनं जमा झाले. बाहेर हे अस्पृश्य आणि देवाच्या आणि अंदर देवाच्या गाभाऱ्यात देव आणि बाहेर त्याचे बहिष्कृत भक्त आणि मधात उभा होता कर्मकतेचा उभा बंद दरवाजा. तिथल्या कर्मटवाद्यांनी काळाराम मंदिराचे चारही दरवाजे बंद केले. सत्याग्रहींनी सत्याग्रह सुरू केला आणि हा सत्याग्रह चालू असताना तिथल्या कर्मटवाद्यांनी चारही दरवाजे बंद केल्यानंतर कोणालाही अंदर येऊन न देण्याचा निर्णय घेतला होता. त्या कर्मटवाद्यांना बाबासाहेबांनी प्रत्युत्तर देण्यासाठी रात्री 11 वाजता एक सभा घेतली. त्या सभेत सगळ्या अस्पृश्यांना सांगितलं की 125 पुरुषांचा गट तयार करा. जे दणकट असतील, जे मजबूत असतील, जे तरुण असतील, असे 125 तरुण बाहेर काढा. 25 स्त्रियाची निवड केली. जे स्त्रिया या आंदोलनात समोर होते, ज्यांनी मनुस्मृतीला आव्हान देऊन बाबासाहेबांच्या चळवळीत काम करायचा निर्णय घेतला होता, अशा अनेक स्त्रिया बाबासाहेबांच्या सोबत होते. शांताबाई दाने हे त्याचं नेतृत्व करत होते. शांताबाई दानेच्या नेतृत्वात 25 महिलांची पथक तयार करण्यात आलं. 25 स्त्रिया आणि 125 पुरुष चारही दरवाजावर बाबासाहेबांनी तैनात करण्यासाठी सांगितले. जसा दरवाजा खुलला तसं प्रथम अस्पृश्यांनी जावे आणि मंदिरात दर्शन करावे, असा निर्णय ठरला. बाबासाहेबांनी जसा निर्णय ठरवला त्याच पद्धतीनं हे काम चालू झालं. अनेक दिवस हा सत्याग्रह तसाच चालू राहिला. तिथल्या कर्मटवाद्यांनी सत्याग्रहींवर दगडफेक केली. अनेक सत्याग्रहांना मारहाण केली. अनेक लोकांवर बहिष्कार टाकले. त्या लोकांचे खाणं पिणं बंद केले. चालण्यासाठी रस्ते बंद केले. अनाज सुद्धा देण्याचं बहिष्कार तिथल्या कर्मटवाद्यांनी घातला होता. अनेक अस्पृश्यांचे रस्ते बंद करून, शाळा बंद करून, पानोटे बंद करून, हाल करून मारण्याचं काम या कर्मटवाद्यांनी केलं होतं. प्रचंड मारहाण, अनेक सत्याग्रहांचं, अनेक अस्पृश्यांचं रक्त त्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात सांडलं. बाबासाहेबांनी हा सत्याग्रह चालू असताना आपल्या अस्पृश्यांना सांगितलं की मंदिर प्रवेश हा मिळालाच पाहिजे. परंतु कर्मटवाद्यांनी दगडाचा मारा चालू केला.
अनेक सत्याग्रहांना दगडाने मारून हा सत्याग्रह हाणून पाडण्याचं काम या कर्मठवाद्यांनी केलं होतं. बाबासाहेबांचे मित्र होते, त्यांनी छत्री घेतली. छत्री घेतल्यानंतर सुद्धा या कर्मठवाद्यांनी दगड मारणं चालू केले होते. अनेक दगड बाबासाहेबांना सुद्धा लागले होते. बाबासाहेबांना वाचवण्याच्यासाठी तो बाबासाहेबांचा सहकारी छत्री घेऊन बाबासाहेबांच्या समोर उभा राहिला. बाबासाहेब, तुम्ही इथून निघून जा, तुम्ही तुमचा जीव वाचवा, आम्ही इथं थांबतो. पण बाबासाहेब म्हणतात की या मैदानातून, या लढाईच्या रणांगणातून अरे जर सेनापतीच जाणार तर बाकीचे सैनिक काय करतील? हे सैनिक मारल्या जातील. बाबासाहेबांचे शब्द आहेत. बाबासाहेब म्हणतात की मी सेनापतीच जर या मैदानातून मैदान सोडून जाईल तर बाकीचे सैनिक मारल्या जातील. सिद्धनाथ महाराजांना जसं 500 शूरवीरांनी सिद्धनाथ महाराजच्या नेतृत्वात भीमा गोरेगावच्या लढाईत शौर्य दाखवलं आणि इथली पेशवाई नष्ट केली, त्या 500 शूरवीरांची आपण औलाद आहोत. त्या सिद्धनाथ महाराजच्या वंशाचा मी वंशज आहोत. सिद्धनाथ महाराजानं जसं आपलं अस्तित्व दाखवलं तसं अस्तित्व दाखवायचं काम आता माझं आहे. मी सुद्धा त्या सिद्धनाथासारखा या युद्धात लढलं पाहिजे. अनेक बाबासाहेबांचे सहकारी म्हणत, बाबासाहेब तुम्ही जा, तुम्ही या दगडाचा वर्षवा चालू आहे, दगड मारणं चालू आहे, हे दगड तुम्हाला लागत आहे, तुम्ही सेफ ठिकाणी जा. पण बाबासाहेब गेले नाही. बाबासाहेबांनी ती युद्धभूमी सोडली नाही. बाबासाहेबांनी सहकाऱ्यांना सांगितलं कसं की सिद्धनाथ महाराज 500 शूरवीरांनी काय केलं, त्याचं उदाहरण दिल्यानंतर बाबासाहेब शेवटी त्या रणांगणात थांबले. बाबासाहेबांना अनेक दगड लागले, बाबासाहेबांचं रक्त चालू होतं. पण अशा टाइमातही ज्या लोकांना जास्त मार लागला होता, ज्या लोकांचे दगडाने डोके फुटले होते, रक्त सांडून अस्पृश्यांचं अस्तित्व धोक्यात आलं होतं, त्या अस्पृश्यांना वाचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या काळाराम मंदिराच्या परिसरात केलं. काळाराम मंदिरानं आमच्या अस्पृश्यांचे अनेक रक्ताचे पाठवाये पाहिले. नाशिकात आता मंदिरात राम राहिला नाही. बाबासाहेबांनी हा लढा आपल्या सहकाऱ्यांना चालूच ठेवायचं आवाहन केलं होतं. सहकाऱ्यांनी हा लढा शेवटपर्यंत तसाच तेवत ठेवला. बाबासाहेब म्हणतात मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊन आम्हाला माणूस म्हणून जगू द्या. आम्ही सुद्धा माणूस आहोत, आम्हाला सुद्धा अधिकार आहे, आम्हाला सुद्धा इतरांप्रमाणे हक्क भेटले पाहिजेत. बाबासाहेब म्हणतात देवाचं दर्शन घेतल्याने, या देवाचा स्वीकार केल्याने आमचं कल्याण होणार नाही. आमचे प्रश्न व्यापक आहेत. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक हे आमचे मूळ प्रश्न आहेत. देवाचं अस्तित्व स्वीकारल्याने आमचे हे प्रश्न सुटतील नाहीत. हे लढाई मंदिरासाठी नव्हती, देवाच्या दर्शनासाठी नव्हती, तर हे लढाई अस्तित्वासाठी होती, समतेसाठी होती. हे लढाई
इंग्रजांना दाखवून द्यायचं होतं की या देशातील हे वर्णव्यवस्था आम्हाला जरी हिंदू समजत असतील तर आम्हाला हे मंदिरात घेतील. त्यावेळेस इंग्रजांना समजलं की या देशात मोठी एक मुवमेंट चालू आहे अस्पृश्यांची, आणि त्याचं नेतृत्व डॉक्टर B.R. आंबेडकर करत आहे. या देशात साऊथ बोरो आली होती, साऊथ बोरो कमिटी आली होती. इथल्या प्रत्येक व्यक्तीला मताचा अधिकार देण्याचं ठरवलं होतं. साऊथ बोरोला बाबासाहेबांनी गाठलं की या देशात तुम्ही जे पाहणी केली आणि गांधीजीनं तुम्हाला जसं सांगितलं की या देशात तीनच वर्गाच्या लोकांना मताचा अधिकार असला पाहिजे. पहिला वर्ग म्हणजे जो 4थी पास असणार, ज्याच्याकडे 4थी पास असण्याचं सर्टिफिकेट असणार, अशाच लोकांना मताचा अधिकार असला पाहिजे. दुसरं म्हणजे या देशात जे लोक टॅक्स भरतात त्या लोकांनाच मताचा अधिकार असला पाहिजे. तिसरं म्हणजे जे राजवाडे आहेत, संस्थानिक आहेत, त्यांनाच मताचा अधिकार असला पाहिजे. पण बाबासाहेबांनी साऊथ बोरोला गाठलं की गांधीजीच्या म्हटल्यानं तुम्ही जर या देशात मताचा अधिकार देत असाल तर 70% जनता या देशात मतापासून वंचित राहील. साऊथ बोरोनं म्हटलं ते कसं काय, आम्हाला समजून सांगा. बाबासाहेब सांगतात की मनुस्मृतीप्रमाणे या देशात आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही, आम्ही शिकलोच नाही, तर आमच्या 4थी पास असल्याचा आम्ही पुरावा कसला दाखवणार. मनुस्मृतीप्रमाणे आम्हाला धन जमा करण्याचा अधिकार नाही, आमच्याजवळ धनच नसणार, पैसेच नसणार, तर जमिनी आणि कर भरल्याची पावती आम्ही कुठून दाखवणार. मनुस्मृतीप्रमाणे आजही आम्हाला गाव कुसा बाहेर राहावं लागते. आजही या मनुस्मृतीनं आमच्या समाजाला गाव कुसा बाहेर वाळ्यात टाकण्याचं काम केलं. तो समाज राजवाड्यात कसा राहील? आमच्याजवळ असले कुठलेच पुरावे नाही. मग साऊथ बोरो विचारते यावर उपाय काय? बाबासाहेब म्हणतात आम्ही सुद्धा याच देशात जन्मलो, आमचं सुद्धा वय याच देशात वाढत चाललं, आमच्या वयाच्या अटीवर तुम्ही आम्हाला मताचा अधिकार द्या. त्यावेळेस बाबासाहेब साऊथ बोरो सोबत जे बोलतात ते सगळं नोट करून साऊथ बोरो इंग्लंडला जाते, आणि इंग्लंडला गेल्यानंतर इथं त्रिमंत्री योजना या भारतात येते. ते सगळे पाहणी करते. त्या योजनेच्या अंतर्गत आणि सायमन कमिशन जसं येते, त्या सायमन कमिशनवर इथले कर्मठवादे त्या सायमन कमिशनवर बहिष्कार टाकतात. गो सायमन म्हणून असे नारे लावतात. बाबासाहेब हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह कशासाठी करतात? तर हा सत्याग्रह मंदिर प्रवेशासाठी नसून हा पहिल्या गोलमेज परिषदेसाठी हा सत्याग्रह होता. या सत्याग्रहाची आपण पार्श्वभूमी सगळी वाचली तर आपल्या लक्षात येते की बाबासाहेबांना तर स्पष्ट आदेश दिला होता की मंदिरात गेल्याने आमचे प्रश्न सुटतील नाहीत. देवळाचं दर्शन घेतल्याने आमच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळणार नाही. जो देव दगडाचा देव आहे, तो दगडाचा देव माणसाचं काय करू शकते? ज्या देवाला इथल्या कर्मठवाद्यांनी बंदिस्त केलं, तो देव सुद्धा आपल्याला कसा सोडणार? हा प्रश्न बाबासाहेब स्वतःला विचारतात. म्हणून बाबासाहेब म्हणतात की आम्हाला त्या मंदिरात प्रवेश करायचा नाही, पण आम्हाला दाखवून द्यायचा आहे की आम्ही जरी हिंदू आहे तर हे कर्मठवादी
इथले ब्राह्मण आम्हाला हिंदू म्हणून मंदिरात प्रवेश करू देतील. पण बाबासाहेबांना माहित होतं की या कर्मठवाद्यांना जो रोग लागलेला आहे तो रोग निघणार नाही. या कर्मठवाद्यांची बाबा हे अन्यायाची जे ठेंगी आहे हे कधीही मिटणार नाही हे बाबासाहेबांना माहित होतं. की आम्ही तिकडे प्रवेश केला तर नक्कीच आमच्यावर हे दगडाने वार करून मंदिर प्रवेश आम्हाला करू देतील नाही. आणि बाबासाहेबांना तशी अपेक्षाही नव्हती. लगेच सत्याग्रह करू आणि आम्ही मंदिरात जाऊ आणि देवाचं दर्शन घेऊ, लगेच रामकुंडात जाऊ आणि आंघोळ करू, अशी बाबासाहेबांना कधीच अपेक्षा नव्हती. आणि बाबासाहेबांनी ती अपेक्षा केलीही नाही. पण इथल्या अस्पृश्यांना जाणीव अस्पृश्यांना दाखवून द्यायचं होतं, ते जाणीव दाखवून द्यायची होती की हे आजही याची मानसिकता आपल्याबद्दल काय आहे. या इंग्रजांना दाखवून द्यायचं होतं की आम्ही हिंदू नाही, आम्ही अस्पृश्य आहोत. म्हणून बाबासाहेबांना पहिल्या गोलमेज परिषदेसाठी सर मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली जे 3 गोलमेज परिषदा भरल्या त्याचा कॉम्युनल अवॉर्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला. त्या रॅमसे मॅकडोनाल्डनं हे परिषद भरवली होती. ज्या परिषदमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जायचं होतं त्या परिषदेसाठी बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा प्रवेश केला होता. जो मंदिर प्रवेश आज रविवार, आजच्याच दिवशी, आज सुद्धा रविवार आहे, याच रविवारी 2 मार्च 1930 ला 125 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी केला होता. प्रचंड बाबासाहेबांच्या सहकार्यावर इथल्या कर्मठवाद्यांनी अन्याय केला. जो अन्याय बाबासाहेब शेवटपर्यंत विसरू शकले नाहीत. काळाराम मंदिराच्या परिसरात सत्याग्रहावर जो हल्ला झाला, ज्यात आपल्या समाजाचे अनेक घरं जाळण्यात आले, अनेक आया बहिणीच्या इज्जता लुटल्या गेल्या, अनेक लहान लेकरं, अनेक ज्येष्ठ वयस्कर म्हातारे या सत्याग्रहात मरण पावले. अनेक घराची राखरांगोळी झाली. त्या काळाराम मंदिरानं आमच्या समाजाचं अस्तित्व नाकारून अनेकांचं रक्त पाहिलं. रक्ताच्या पाटा त्या काळाराम मंदिराच्या समोर वाहिल्या, तरी सुद्धा त्या देवाला कदर आली नाही. म्हणून बाबासाहेबांनी ज्या धर्मात आम्हाला माणूस म्हणून जगू देत नाही, पाणी सुद्धा आम्हाला निसर्गाचं पिऊ देत नाही, धड रस्त्याने सुद्धा आम्हाला चालायची उजागिरी नाही, शाळा शिक्षण करण्यासाठी आमची कुठली सोय नाही, शिक्षण सुद्धा आम्हाला घेता येत नाही, त्या धर्माचा बाबासाहेबांनी शेवटी त्याग करायचा विचार केला होता. काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा मंदिर प्रवेश सत्याग्रह नसून अस्तित्वाचा
तो सत्याग्रह होता, समतेचा तो सत्याग्रह होता. आणि त्याच महिन्यात रामनवमी, एप्रिल महिन्यात 9 एप्रिल 1930 ला आली होती. बाबासाहेब मुंबईवरून रामनवमीत आले आणि प्रचंड सत्याग्रह चालू असताना त्या काळाराम मंदिराच्या अवतीभवती जसा रामाचा रथ बाहेर आला तसा त्या रथाला आपण घेऊन जाऊ असं ठरवलं होतं. म्हणजे ठरव्याचं इथं या ठरावात अस्पृश्यांनी आणि सवर्णांनी हा रथ समोर नेला पाहिजे असा ठराव झाला होता. प्रचंड दंगल झाल्यानंतर तिथं 144 चा कलम त्या परिसरात लावला होता. पण तरी सुद्धा एक पुजाऱ्याच्या घरातून एक रस्ता भक्तांसाठी चालू होता. त्या रस्त्यानं अनेक दर्शन करणारे लोक जात होते. अनेकांनी याच्या कंप्लेंटा केल्या की मंदिर बंद असल्यानंतर हा पुजारी अंदरचा रस्ता कसा वापरते. पण रंगीनधारी पोलीस सुद्धा इथल्या कर्मटवाद्यांच्या पाठीशी होती. ते सुद्धा अस्पृश्यांचा विटाळ करत होती. एक बाबासाहेबांचे सत्याग्रही, बाबासाहेब ज्या ठिकाणी राहत होते तिथंच त्याची बाजूने रूम होती, BDD चाळ मुंबईमध्ये. बाबासाहेबांचे जे सहकारी होते त्याचं नाव आहे सीताराम काळूवाटे. हा सीताराम काळूवाटे दिशाला सुंदर होता. त्यानं सुद्धा ब्राह्मणासारखं वेश धारण करून काळाराम मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा विचार केला होता. ज्या ठिकाणी पुजाऱ्याचं घर होतं त्या पुजाऱ्याच्या घरातून जो आतमध्ये जाण्याचा रस्ता होता त्या रस्त्याने हा सीताराम काळूवाटे गेला आणि काळाराम मंदिरात गाभाऱ्यात जाऊन त्यानं देवाचं दर्शन घेतलं, फुलं वाहिले, हार वाहिले आणि तिथं त्या सीताराम काळूवाटेनं घोषणा दिल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मोठमोठ्याने त्यानं गर्जना दिल्या. जशा गर्जना दिल्या तशा तिथल्या कर्मटवादी पुजाऱ्यांना वाटलं, रे हा तर ब्राह्मण नाही, हा तर सत्याग्रही आहे. त्या सीताराम काळूवाटेला तिथल्या कर्मट पुजाऱ्यांनी एवढं बेदम मारहाण केली. तो सत्याग्रही पहिला आहे जो काळारामाच्या जवळ गेला. काळारामाच्या पुढे जाऊन बाबासाहेबांच्या नावाच्या त्यानं गर्जना दिल्या. तो सीताराम काळूवाटे पहिला सत्याग्रही आहे जो मंदिरात जाऊ शकला. पण शेवटी या कर्मटवाद्यांनी सीताराम काळूवाटेले सुद्धा बेदम मारहाण केली. बाजूनच रामकुंड आहे. त्या रामकुंडात 18 डिसेंबरला काही उत्सवी सत्याग्रहीनं ठरवलं की आपण रामकुंडात जाऊन आंघोळ करू. जशी हे खबर समजली की अस्पृश्य या रामकुंडात येतील तसंच या नगरपालिकेने रामकुंडाचं दुरुस्तीचं कारण दाखवून रामकुंडातलं सगळं पाणी काढलं. पाणी काढून ते रामकुंड रिकामं केलं. रिकामे झालेल्या रामकुंडाच्या ठिकाणी बाबासाहेबांचे सहकारी आणि सत्याग्रही भाग घेणारे अनेक कार्यकर्त्यांनी कळशीनं पाणी आणून त्या रामकुंडाच्या कुंडात कोरळ्या. पाणी काढून घेतल्यानंतर ते कोरळं रामकुंड त्याच्यात कळशीनं अंगावर पाणी घेतलं. असे अंगावर पाणी घेताना तिथल्या कर्मटवाद्यांनी या रामकुंडात कळशीनं पाणी आणणाऱ्या त्या सत्याग्रह्यांना प्रचंड बेदम मारहाण केली. त्याच्यात एका जणाचा मृत्यू झाला.
त्या रामकुंडापायी बाबासाहेबांचा एक सहकारी सत्याग्रही मरण पावला. किती दुःखाची गोष्ट आहे. 125 वर्षापूर्वी मंदिरासाठी आमच्या समाजाचे रक्त सांडून अस्तित्व उद्ध्वस्त करून जीव घेतले. प्रचंड हाल अपेष्टा बाबासाहेबांच्या सहकार्यांवर आणि अस्पृश्यांवर या कर्मठवाद्यांनी केले. रामकुंडात ज्या कार्यकर्त्यांनी आंघोळ केली होती त्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करून त्या कार्यकर्त्याला संपून टाकलं. असे अनेक सत्याग्रही बाबासाहेबांच्या सोबत होते, पण ते बाबासाहेबांच्या या लढाईत सोबत होते. त्या लढाईतून ते बाबासाहेबांना मागे टाकणार नव्हते, बाबासाहेबांना एकटं टाकून देणार नव्हते, तर बाबासाहेबांच्या सोबत खांद्याला खांद्यात लावून त्या लढाईत सामील होते. शेवटी या रामकुंडात आपल्या समाजाची बळी गेली, त्याचा तिरस्कार बाबासाहेबांच्या मनात प्रचंड राहिला. म्हणून बाबासाहेबांनी आता मुळावर घाव घालण्याचं काम केलं. ज्या समाजानं आमचं अस्तित्व नाकारलं त्या समाजाचं अस्तित्व नाकारण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. ज्या देवासाठी आम्ही सत्याग्रह केला त्या देवाला नाकारण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. 5 वर्ष हा सत्याग्रह चालला. 5 वर्षात अनेक अस्पृश्यांच्या घराच्या राखरांगोळ्या झाल्या, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांवर प्रचंड अत्याचार झाले. खायला अन्न नाही, शिक्षण नाही, पियाला पाणी नाही, असे बहिष्कार टाकण्यात आले. अनेक गावं उद्ध्वस्त झाले, अनेक गावावर बहिष्कार टाकले. अनेक सत्याग्रही गाव सोडून जंगलात राहायला गेले. नाशिकात तर प्रचंड अस्पृश्यांवर अन्याय झाला. हे बातम्या सतत येत होत्या आणि बाबासाहेब काही चूप राहणारे व्यक्ती नव्हते. अनेक प्रचंड या समाजावर अन्याय अत्याचार करणाऱ्या समाजाचं अस्तित्व आता बाबासाहेबांनी नाकारून टाकलं. 13 ऑक्टोबर 1935 ला ज्या नाशिक जिल्ह्यातून काळाराम मंदिराची ठिणगी पेटवली होती, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह चालू केला होता, त्याच नाशिकात आता या हिंदू धर्माचा आणि देव धर्माचा त्याग करण्याचा बाबासाहेबांनी निर्धार केला होता. म्हणून 13 ऑक्टोबर 1935 ला येवला मुक्कामी बाबासाहेबांनी धर्मत्यागाची घोषणा केली. मी हिंदू धर्मात जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हतं, पण यानंतर मी आता हिंदू म्हणून मरणार नाही, मी हिंदू म्हणून मरणार नाही. बाबासाहेबांनी येवल्यात हे भीमगर्जना केली आणि ज्या धर्मानं ज्या देवानं आमचं अस्तित्व नाकारलं त्या देवाचं आणि त्या धर्माचं अस्तित्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्तित्व नाकारलं आणि त्या हिंदू धर्माचा त्याग केला. आणि शेवटी बाबासाहेबांनी हा सत्याग्रह कायमचा ज्या देवासाठी केला होता त्या देवाला सुद्धा त्याग केला होता. हा सत्याग्रह चालू असताना बाबासाहेबांच्या मनात
अनेक प्रश्न निर्माण होत होते की आजही हा समाज आम्हाला माणूस म्हणून जगू देत नाही. दगडाला देव मानतात, दगडाला स्पर्श करतात, पण माणसाचा विटाळ करतात. दगडाची पूजा करतात, पण माणसावर अन्याय अत्याचार करतात. याची चीड बाबासाहेबांना प्रचंड झाली होती. आणि शेवटी बाबासाहेबांनी हा धर्म नाकारला. बाबासाहेबांना कधीच अपेक्षा नव्हती की सत्याग्रह केल्याबरोबर मंदिरात प्रवेश मिळणार, रामकुंडात आंघोळ करायला मिळणार, अशी अपेक्षा बाबासाहेबांना कधीच नव्हती. पण बाबासाहेबांना दाखवून द्यायचं होतं की आम्ही सुद्धा माणूस आहोत रे, आम्हाला सुद्धा माणसासारखं जगू द्या. पण या व्यवस्थेने, इथल्या कर्मठवाद्यांनी, इथल्या या ब्राह्मणवाद्यांनी बाबासाहेबांना माणसासारखं जगू देण्याचा अधिकार हिसकून घेतला होता. म्हणून बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा संविधानाच्या आर्टिकल फंडामेंटल राईट्स मध्ये नमूद केला. म्हणजे आज आपण कोणत्याही देवळात, कोणत्याही ठिकाणी, धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जाऊ शकतो. हे आर्टिकल बाबासाहेबांनी या काळाराम मंदिराच्या प्रवेश सत्याग्रहात जे प्रचंड हालअपेष्टा सहन करावं लागले, त्याच्यावर मात करण्यासाठी काळाराम मंदिराच्या सत्याग्रहातून बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेची फंडामेंटल राईट्स मध्ये त्या कलमाची निर्मिती केली. आणि धार्मिकतेचा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. त्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह कायमचा बाबासाहेबांनी त्याग करून हा संघर्ष, हा सत्याग्रह बाबासाहेबांना बुद्धाच्या मार्गावर घेऊन गेला. या सत्याग्रहानं बाबासाहेबांनी काय सिद्ध केलं, तर बाबासाहेबांनी या समाजाचं अस्तित्व सिद्ध केलं, या समाजाचं अस्तित्व घडून सिद्ध केलं. ज्या समाजावर अन्याय अत्याचार करायचं या मनुवाद्याचं अनेक वर्षापासून मनुस्मृतीत जे कायदा तयार केला होता, त्या कायद्याला सुरंग घालण्याचं काम या सत्याग्रहातून करण्यात आलं. बाबासाहेबांना 2 मार्च 1930 ला जो सत्याग्रह केला, त्या सत्याग्रहातून दाखवून द्यायचं होतं इंग्रजांना की आम्ही हिंदू म्हणून नाही. म्हणून बाबासाहेबांनी 17 नोव्हेंबर 1931 ला पहिल्या गोलमेज परिषदेसाठी बाबासाहेबांना आमंत्रण आलं होतं. बाबासाहेब त्या पहिल्या गोलमेज परिषदेत गेले आणि सगळे हक्क, अधिकार बाबासाहेबांनी त्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये मिळून घेतले. आणि त्याच ठिकाणी बाबासाहेबांना कम्युनल अवॉर्ड जाहीर झाला होता. हा खरा सत्याग्रह होता. हा सत्याग्रह केवळ मंदिराचा प्रवेश सत्याग्रह नसून तो या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये जाण्यासाठी हा सत्याग्रह होता. म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच आवाहन करतो की बाबासाहेबांचा सत्याग्रह हा मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह नसून तो गोलमेज परिषदेसाठी प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी हा सत्याग्रह होता. देवाचं दर्शन घेण्यासाठी हा सत्याग्रह नव्हता. बाबासाहेब स्पष्ट सांगतात की स्वतःच्या मनगटाच्या जोरावर तुम्ही युद्ध लढा, देवाच्या भरोशावर राहू नका. देवाचं अस्तित्व बाबासाहेबांनी पूर्वीच नाकारलं होतं, पण या व्यवस्थेला दाखवून द्यायचं होतं. इथल्या इंग्रजांना दाखवून द्यायचं होतं की आम्ही अस्पृश्य असणार, आम्ही हिंदू असणार, तर या अस्पृश्यांना हे मंदिर प्रवेश देतील नाही.
या इंग्रजांना दाखवून देण्यासाठी बाबासाहेबांनी हे सत्याग्रह केले. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी आयुष्यात कोणताच सत्याग्रह केला नाही. तो सत्याग्रह शेवटचा आणि 1935 ला धर्मांतराची जी घोषणा केली, त्यातून बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं हा सत्याग्रह बुद्धाच्या मार्गावर घेऊन गेला. आजच्या 2 मार्च काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या निमित्तानं मी सत्याग्रही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगण्यासाठी आलो. हेच आजच्या माध्यमातून या व्हिडिओच्या मी सांगतो. आणि आज 2 मार्च 1930 ला जो काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला, त्या सत्याग्रहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला आणि त्यांच्या या क्रांतीच्या लढ्याला मी मानाचा, स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम करून त्रिवार वंदन करतो. आणि या सत्याग्रहात ज्या ज्या सत्याग्रहांनी भाग घेतला त्या सत्याग्रहांना सुद्धा अभिवादन करतो. आणि सर्वांना काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा देतो. आणि बाबासाहेबांच्या या क्रांतीच्या लढ्याला आपण समोर नेण्याचा संकल्प करूया, हेच आजच्या माध्यमातून आवाहन करतो. बाबासाहेबांचा चवदार तळ्याचा सत्याग्रह अजूनही संपला नाही. तो सत्याग्रह आपण शेवटपर्यंत समोर नेला पाहिजे, हेच आजच्या माध्यमातून आवाहन करतो. आणि सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो.